मित्रांनो, आता तुम्ही या 1-2 दिवसामध्ये पेपरमध्ये जी ऍड आलेली आहे एसटी महामंडळ भरतीविषयी की 17,000 प्लस जागा भरल्या जात आहेत का? आता मित्रांनो, आता ही जी भरती चालू आहे किंवा आता जे फॉर्म आता चालू झालेले आहेत ते ह्या भरतीविषयी नाहीत मित्रांनो. ही जी भरती आहे जे सेवानिवृत्त आहेत, जे एसटी महामंडळ मधून सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा ज्या लोकांनी राजीनामा दिलाय तर त्यांच्यासाठी भरती. मित्रांनो, तुम्ही एवढ्या भरतीकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण की आता नेमकं टेंडर निघलं. खूप जणांच्या मनात असे प्रश्न असतील की सर आता टेंडर निघलं, लगेच भरती सरकारनं चालू केली, तर हा भ्रम तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण की 17,000 प्लस हे आता फक्त टेंडर निघलंय ना, आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की बाबा ही करार पद्धत रद्द झाली पाहिजे आणि परमनंट भरती झाली पाहिजे मित्रांनो. तर ही जी भरती आता निघलेली आहे, आता हे जे फॉर्म चालू झालेले आहेत हे फक्त त्या लोकांसाठी जे एसटी महामंडळ मधून सेवानिवृत्त झाले, ज्या लोकांनी राजीनामा दिलेले आहेत. तर याच्यासाठी वय किती आहे मित्रांनो? 61 वर्ष 6 महिने. 61 वर्ष 6 महिने एवढं वय असलं पाहिजे. तेच लोक याच्यासाठी फॉर्म भरू शकतात आणि तेच लोक. आता कसं आहे, जे सेवानिवृत्त आहेत तर सरकारनं अजून निर्णय घेतला की बाबा आपण यांना या भरतीत तुम्हाला जर आता यायचं असेल एका करार पद्धतीनं, यांना परमनंट नाही तर करार पद्धतीनं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरून तुम्ही या भरतीमध्ये येऊ शकता आणि काम करू शकता. एसटी महामंडळामध्ये तुम्हाला पुन्हा एक आम्ही संधी देतोय, कारण की सरकार असं नाही तर असं तरी प्रयत्न करते मित्रांनो. कारण त्यांना काय वाटतंय, सेवानिवृत्त जेवढे येतील तेवढं बरं आहे आणि जे आपण करार पद्धतीने जी भरती घेणार आहे त्याच्यामध्ये अजून थोडे जागा कमी जास्त होतील. कारण की आता एसटी महामंडळामध्ये मनुष्यबळाची फार गरज आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी ही करार पद्धतसाठी तुम्ही जागोजागी निवेदन द्या सरकारला. जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत जर आपण या पाठपुरावा करत राहिलो तर ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद होईल आणि हीच भरती परमनंट होईल मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.